म्हणजे नाही का की आभारी आहे असं जे म्हणत असतो का मराठीमध्ये, काय म्हणतो? आभारी आहे. आभारी आहेला इंग्लिशमध्ये काय म्हणतो माहिती आहे का? आभारी आहेला इंग्लिशमध्ये तुम्ही काय म्हणणार? आय एम थँकफुल. आय एम थँकफुल म्हणजेच आपलं जे मराठीत बोलतो का आपण जास्त करून आभारी आहे असं जे म्हणत असतो त्याला आपण आय एम थँकफुल म्हणणार. मी आशावादी आहे म्हणजे माझा आशावादी दृष्टिकोन आहे असं म्हणण्यासाठी तुम्ही काय म्हणणार? आय एम होपफुल. होप म्हणजेच आशा किंवा अपेक्षा. आय एम होपफुल म्हणजेच काय की मी आशावादी आहे. Hello, this is Rahul. Welcome to my channel Language Solutions. I welcome you to the series of Spoken English Day 2. तर मग आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये काय जाणून घेतलं तर स्वतःच्या आयडेंटिटी बद्दल कसं बोलायचं, जसे की काय मी एक टीचर आहे, मी एक स्टुडंट आहे, मी एक फार्मर आहे, मी एक इंजिनियर आहे, मी असा आहे, मी तसा आहे, म्हणजे थोडक्यात स्वतःच्या आयडेंटिटी बद्दल सांगत असताना कसं बोलतो, स्वतःच्या प्रोफेशन बद्दल सांगत असताना कसं बोलतो आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलं. तर आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत तर एखाद्या गोष्टी बाबतीत आपण जे फील करतो ते कसं सांगायचं. फॉर एक्झाम्पल कसं मी दुःखी आहे म्हणत असताना कसं म्हणतो, मी थकलोय किंवा मी थकलेला आहे असं म्हणण्यासाठी आपण इंग्लिशमध्ये कसं बोलतो. आज असा पॅटर्न आपण सेंटेन्सचा पाहणार आहोत. सो प्लीज वॉच the video till the end. Please subscribe to the channel Language Solutions. So without wasting much time, let's start with the video. So the first pattern काय असणार आहे, तुम्हाला आय म्हणायचंय, एम आणि पुन्हा त्याच्यानंतर फिलिंग. जसे की काय, आय म्हणजे मी, एम म्हणजे आहे आणि ही जी आहे फिलिंग एक भावना असणार आहे कुठली तरी जी तुम्हाला फील होते. मग तुम्हाला झोप येत असेल तर तुम्ही स्लीपी शब्द वापरणार, तुम्हाला जर आनंद वाटत असेल तर तुम्ही हॅपी शब्द वापरणार, तुम्हाला जर समजा सॅड म्हणजे तुम्हाला जर दुःख जर होत असेल तर तुम्ही सॅड हा शब्द वापरणार. मग पॅटर्न काय असणार आहे, आय असणार आहे, पुन्हा एम आणि पुन्हा त्याच्यानंतर फिलिंग. म्हणजे साधा पॅटर्न आहे, तुम्हाला लक्षात राहील. समजा आय म्हणजे मी, एम म्हणजे आहे आणि फिलिंग म्हणजेच काय की मी सॅड आहे जर म्हणलं तर मी दुःखी आहे, किंवा मी आनंदी आहे असं जर म्हणायचं असेल तर काय म्हणणार आपण, आय एम हॅपी. मग अशा पद्धतीनेच आपण हा पॅटर्न कंटिन्यू करणार आहात. मी दुःखी आहे, मी दुःखी आहे म्हणत असताना काय म्हणणार मग आपण, आय एम सॅड. आता जे काय फिलिंग्स आपण फील करतोय ते सगळ्या फिलिंग्स इथे दिलेले आहेत बघा, हॅपी, सॅड, टायर्ड वगैरे. ओके. सो मग मी थकलो आहे किंवा मी थकलेला आहे असं म्हणण्यासाठी आपण काय शब्द वापरतो तर आय एम टायर्ड. मग टायर म्हणजेच काय, TIRE, गाडीचं टायर तसं नाही. टायर म्हणजे थकलेला असणे, काय असणे, थकलेला असणे. मग आय एम टायर्ड म्हणजेच काय की मी थकलेला आहे किंवा मी थकलोय असं जे म्हणत असतो आपण बोली भाषेत त्याला आपण आय एम टायर्ड म्हणतो. द नेक्स्ट सेंटेन्स इज मला भूक लागलेली आहे किंवा मला भूक लागली आहे असं जो म्हणत असतो त्याला काय म्हणणार इंग्लिशमध्ये, आय एम हंग्री. आता हंगर म्हणजे भूक, HUNGER, हंगर म्हणजे भूक आणि हंग्री म्हणजेच काय, भुकेला असणे किंवा भूक लागलेली असणे. सो आय एम हंग्री. मग पॅटर्न काय आपला तोच राहतो ना, आय एम आणि इथं आपण समजा हंग्री लिहिलं. ओके. सो मग मी भूकेला आहे किंवा मला भूक लागलेली आहे असं म्हणण्यासाठी आपण आय एम हंग्री म्हणणार. मला तहान लागली आहे किंवा मी तहानलेलो आहे. मग तहानला काय म्हणतो इंग्लिशमध्ये तर थर्स्ट म्हणतो. काय म्हणतो, थर्स्ट, THIRST. थर्स्ट म्हणजे तहान. मग मला तहान लागलेली आहे किंवा मी तहानलेलो आहे असं म्हणण्यासाठी इंग्लिशमध्ये काय म्हणणार, आय एम थर्स्टी. आय एम थर्स्टी. मला झोप येत आहे, मला झोप येते असं जे म्हणत असतो आपण समजा नाही की बऱ्याच वेळेस जागतो आणि मग म्हणतो की मला आता झोप येते असं तसं वाटायला लागतं. मग ते इंग्लिशमध्ये कसं बोलणार तर काय म्हणायचं, आय एम स्लीपी पण म्हणू शकता आणि आय एम फीलिंग स्लीपी पण म्हणू शकता. जसे की काय इथं लिहिलंय बघा, आय एम स्लीपी. आय एम स्लीपी म्हणजेच काय की मला झोप येते, म्हणजे झोप येल्यास म्हणजे नाही काय की झोप आल्यासारखं वाटतंय किंवा झोपच येत आहे असं जे म्हणत असतो त्याला आपण काय म्हणणार, आय एम प्लस फीलिंग्स स्लीपी. ओके. पुढचा जो शब्द आहे तो आहे मी उत्साहित आहे. मग एखाद्या गोष्टीच्या बाबतीत तुम्ही जर खूप उत्साहित जर असाल एखादी गोष्ट करण्यासाठी, बोलण्यासाठी, वागण्यासाठी, खाण्यासाठी, जाण्यासाठी, त्या गोष्टीला काय म्हणणार मग तुम्ही, आय एम आणि एक्साइटेड. मग पॅटर्न बघा, सुरुवातीला आय येतोय, पुन्हा एम आणि पुन्हा एक्साइटेड. एक्साइटेड म्हणजेच काय, उत्साहित असणे, आय एम एक्साइटेड. पुढचा जो पॅटर्न आहे तो काय, सेंटेन्स काय, मी चिंतित आहे, मला कुठल्या गोष्टी तरी चिंता लागलेली आहे. तर मग काय म्हणणार तुम्ही, आय एम वरीड. आता तुम्ही डोंट वरी मधला वरी माहित असेल तुम्हाला, WORRY. वरी म्हणजे चिंता करणे. सो आय एम वरीड जर म्हणलं तर काय, मी चिंतित आहे.
ओके, मी तणावग्रस्त आहे. तर मग मी तणावग्रस्त आहेला काय म्हणणार? आय एम नर्वस किंवा आय एम स्ट्रेस्ड पण म्हणू शकता तुम्ही. STRESSED. स्ट्रेस्ड म्हणजेच काय की तणावग्रस्त असणे, तणावग्रस्त असणे. ओके, पुढचा जो शब्द आहे, पुढचा जो सेंटेन्स आहे तो आहे मी शांत आहे. सो आय एम काम म्हणू शकता, किंवा काम म्हणजे शेतात काम करतो ते काम नाही, CALM. आता तुम्ही म्हणत असाल की सर एल का इथे एलचा उच्चार का होत नाही? तो सायलेंट आहे. जसं झेंडू बाम म्हणत असताना आपण BALM म्हणतो का, तसं तो बाम मध्ये एल सायलेंट आहे. काही काही शब्दांमध्ये एल सायलेंट असतो. मग सायलेंट लेटर आपण पुढे पाहणार आहोत, परंतु हे लक्षात ठेवायचं जेणेकरून तुम्हाला वाचायला सोपं जाईल. बघूयात पुढचा सेंटेन्स कुठला आहे. पुढचा सेंटेन्स आहे की मी गोंधळलेलो आहे किंवा मी गोंधळलोय. समजा बऱ्याच वेळा तुम्ही 2-3 गोष्टी एकदाच ऐकता आणि तुम्हाला म्हणजे कळत नाही की सर काय म्हणतायत नेमकं, असं काय होतंय काय नाही, समजत नाही, असं जे म्हणत असतो त्याला आपण तुम्ही काय म्हणणार? आय एम कन्फ्युज्ड. काय म्हणणार तुम्ही? आय एम कन्फ्युज्ड. कन्फ्युज्ड म्हणजेच काय? गोंधळलेला असणे. आता तुम्ही हे सेंटेन्सच जास्त बघा, इंग्लिशकडे जास्त लक्ष देऊ नका, कारण का तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. सो तुम्हाला इथे काय म्हणायचंय? मी आश्चर्यचकित आहे असं जर म्हणायचं असेल तर काय म्हणणार तुम्ही? आय एम सरप्राइज्ड. आय एम सरप्राइज्ड. तुम्हाला जर म्हणायचं असेल की मी घाबरलेला आहे किंवा मी घाबरलेलो आहे जर म्हणायचं असेल तर स्केअर हा जो शब्द आहे, SCARE, हा शब्द स्केअर म्हणजे घाबरणे आणि स्केअर्ड म्हणजे घाबरलेलो आहे. मग आय एम स्केअर्ड म्हणणार. पुढचा जो सेंटेन्स आहे तो आहे मी रागावलेलो आहे. आता जसं हँग्री म्हणजे हंग्री जसं म्हणलं तसं अँग्री पण म्हणतो. म्हणजेच काय की मला भूक लागली जसं म्हणलं तसं मी रागात आहे असं म्हणत असताना रागासाठी आपण शब्द काय वापरतो? बेसिक अँगर. अँगर म्हणजे राग. आणि मग जो माणूस रागावलाय त्या माणसाला आपण काय म्हणणार? अँग्री. मग अँग्री या शब्दावरूनच तुमचा जो गेम नाही का तो अँग्री बर्ड, तो इथूनच केलेला आहे. मग अँग्री बर्ड म्हणजे रागावलेला पक्षी. ओके, सो मग मी रागावलेला आहे असं म्हणण्यासाठी तुम्ही काय म्हणणार? आय एम अँग्री. ओके, पुढे जर म्हणायचं असेल की मी दुःखी आहे किंवा मी अस्वस्थ आहे तर तुम्ही काय म्हणणार? आय एम अपसेट. आय एम अपसेट. बाबा तो जर अपसेटच आहे, मी जर अपसेटच आहे, किंवा मी अपसेट आहे किंवा मी दुःखी आहे किंवा मी अस्वस्थ आहे असं म्हणण्यासाठी काय म्हणणार? की आय एम अपसेट. इफ यू वॉन्ट टू से की मी ठीक आहे, सपोज तुम्हाला कोणतरी विचारते की अरे तू ठीक आहे का, अरे ओके असं तसं म्हणलं तर तुम्ही काय म्हणणार? की आय एम ओके किंवा आय एम फाईन. आता हाऊ आर यू कधी पण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस आपण एकच उत्तर देतो. काय उत्तर देतो? आय एम फाईन. ओके, आय एम फाईन म्हणजे बाबा मी ठीक आहे, तू कसं आहे असं सांग समजा, किंवा मी ठीक आहे असा त्याचा अर्थ होतो. मी ठीकठाक आहे म्हणण्यासाठी आय एम ओके. मी आजारी आहे असं जर म्हणायचं असेल तर दोन पद्धतीने म्हणू शकता. आजारी असण्याला आपण सिक हा शब्द वापरतो, SICK. वेगवेगळे ज्या सुट्ट्या असतात त्यांना सिक लिव्ह नावाचा एक प्रकार असतो बघा. सिक लिव्ह. सिक लिव्ह म्हणजेच काय की आजारी असल्यामुळे जी काही सुट्टी घेतो त्याला सिक लिव्ह म्हणतो समजा. मग आय एम सिक म्हणजेच काय की मी आजारी आहे. मग तुम्ही त्याला दुसरा पण शब्द वापरू शकता, ILL. इल म्हणजे सुद्धा आजारी असणे. सो आय एम इल. मी आनंदी आहे म्हणण्यासाठी सुद्धा जसं आय एम हॅपी म्हणतो तसं आय एम चीअरफुल पण म्हणतो. ओके, चीअरफुल म्हणजेच काय की आनंदी असणे. चीअर म्हणजे आनंदी असणे. चेअर्स म्हणत असतो का समजा लोक संध्याकाळी बसलेले असताना, तसा तो चेअर्स. किंवा क्रिकेट खेळल्यानंतर 6 मारल्यानंतर त्या चेअर गर्ल्स असतात बघा, तिथे असं हे करत असतात समजा. मग चेअर म्हणजे इन अ वे आनंद सेलिब्रेट करणे, जॉय सेलिब्रेट करणे, उत्साह म्हणजे साजरा करणे, त्या गोष्टीला आपण चेअर हा शब्द वापरतो. चेअर म्हणजे आपली खुर्ची चेअर नाही, CHAIR. चेअर म्हणजे खुर्चीवाली चेअर नाही. चेअर म्हणजे CHEER. पुढचा जो शब्द आहे तो परत मी आनंदित आहे असाच आहे. मग आनंदी बनण्यासाठी वेगवेगळे शब्द आहेत, साठ बनण्यासाठी वेगवेगळे शब्द आहेत. तुम्ही हळूहळू थोडे लक्षात ठेवायचे आहेत. त्यांना आपण समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द म्हणतो. मी आनंदित आहे म्हणण्यासाठी जॉयफुल पण म्हणतो. आय एम जॉयफुल. आता परत एकदा इकडचे सगळे सेंटेन्सेस बघून घ्या. आय एम कन्फ्युज्ड, आय एम सरप्राइज्ड, I am scared, I am angry, I am upset, I am fine, I am okay, I am sick, I am cheerful and I am joyful. ओके, बघूया पुढचं सेंटेन्स कुठलं. पुढचा जो सेंटेन्स आहे तो आहे
मी शांत आहे म्हणण्यासाठी काय वापरतो? पुढचा जो सेंटेन्स आहे तो आलेलाच आहे, मी शांत आहे. मी शांततामय आहे असं म्हणण्यासाठी बाबा मी माझा स्वभाव खूप शांत आहे, मी खूप पीसफुल माणूस आहे असं जे म्हणत असतो. मग पीसफुल म्हणजेच काय की शांततापूर्वक, शांततापूर्वक, ओके, पीसफुल. मी खूप आत्मविश्वासी आहे असं जर म्हणायचं असेल, किंवा मला या माझ्या गोष्टींवरती विश्वास आहे, मी माझ्या स्वतःच्या बाबतीत, माझ्या गोष्टींच्या बाबतीत मी खूप आत्मविश्वासू आहे, म्हणजे माझा स्वतःवरती विश्वास आहे असं म्हणण्यासाठी इंग्लिशमध्ये काय म्हणणार? आय एम कॉन्फिडंट. काय म्हणणार? आय एम आणि कॉन्फिडंट. ओके. तसंच पुढचा जो सेंटेन्स आहे तो आहे मी आरामदायक आहे. आरामदायक आहे म्हणजेच काय की एखाद्या जागी तुम्ही बसलाय आणि तुम्हाला विचारतायत लोक की बाबा तू कम्फर्टेबल आहेस का, म्हणजे नाही काय की आर यू कम्फर्टेबल जसं म्हणतो का, मग त्या कम्फर्टेबलला बाबा बरोबर व्यवस्थित बसलाय का, आरामदायक वाटतंय का, एकदम खूपच म्हणजे घाबरून बसल्यासारखं किंवा खूप वेगळं तर वाटत नाहीये, तसे म्हणण्यासाठी आपण कम्फर्टेबल शब्द वापरतो. आता कम्फर्टेबल हा जो शब्द आहे तो फक्त आरामदायीसाठीच नाही, परंतु एखाद्या गोष्टीच्या बाबतीत तुम्ही व्यवस्थित आहात का, आर यू ओके विथ दिस, बाबा या गोष्टीची तू सहमत आहेस का, असं म्हणण्यासाठी सुद्धा वापरतो. म्हणजेच काय की आर यू कम्फर्टेबल विथ दिस, म्हणजे आर यू कम्फर्टेबल विथ दिस. समजा एखाद्या लेडीजला एखाद्या जेंट्स बरोबर कुठेतरी पाठवलं जाते, मग विचारलं जाऊ शकतं ना की बाबा आर यू कम्फर्टेबल विथ गोईंग विथ दॅट मॅन, त्या माणसासोबत जायला तू तयार आहेस का, असं म्हणू शकतो पण. ओके. सो मग आय एम कम्फर्टेबल म्हणजे मी आरामदायी आहे किंवा मी या गोष्टीच्या बाबतीत सहमती दर्शवितो. परंतु आय एम अनकम्फर्टेबल ज्यावेळेस म्हणलं त्यावेळेस मी आरामदायी नाहीये किंवा मी अस्वस्थ आहे असा त्याचा अर्थ होतो. सो मग काय, आय एम अनकम्फर्टेबल. ओके. मी एकटाच आहे असं म्हणत असताना आपण मी सिंगल आहे, आय एम सिंगल पण म्हणतो. जसं की आय एम सिंगल म्हणलं की बाबा मी एकटा आहे, म्हणजेच एकटा आहे म्हणजे माझं लग्न झालं नाही असा त्याचा अर्थ होतो तिथे. परंतु एकटाचे दोन अर्थ होतात ना. आय एम सिंगल जर म्हणलं तर तुम्ही तुमच्या लग्नाबद्दल बोलताय, परंतु आय एम लोनली ज्यावेळेस म्हणताय त्यावेळेस तुम्ही एकटेच आहात. म्हणजे जसं की हा लेक्चर रेकॉर्ड करत असताना मी एकटाच आहे, सो आय कॅन से दॅट की आय एम लोनली. आणि जस्ट बिकॉज आय एम नॉट मॅरिड आय कॅन ऑल्सो से दॅट आय एम सिंगल, तसं म्हणू शकतो समजा. ओके. पुढचा जो शब्द आहे तो आहे सेंटेन्स आहे की मी कंटाळलेला आहे किंवा मी कंटाळलेलो आहे. मग त्यासाठी काय म्हणणार? कंटाळवाण्या गोष्टींसाठी आपण काय म्हणणार? बोरिंग हा शब्द असतो, BORING. मग त्यालाच आपण वर्ब बनवलेले. मग काय, आय एम बोर्ड, आय एम बोर्ड. ओके. एखाद्या गोष्टीच्या बाबतीत तुम्ही जर निराश झाला तर त्याला काय म्हणणार? मी निराश आहे, त्याला काय म्हणणार इंग्लिशमध्ये? आय एम डिसअपॉइंटेड, आय एम डिसअपॉइंटेड. एखाद्या गोष्टीच्या बाबतीत तुम्ही खूपच चिडलेला असता, फ्रस्ट्रेटेड असता, खूपच चिडला एखाद्यावरती, खूपच रागावलेला असला एखाद्या गोष्टीवरती, तर तुम्ही त्याला काय म्हणणार? मी खूप चिडलेलो आहे किंवा मी चिडलेलो आहे असं जर म्हणायचं असेल इंग्लिशमध्ये तर काय म्हणणार? आय एम फ्रस्ट्रेटेड. काय म्हणणार? आय एम आणि फ्रस्ट्रेटेड, मी खूप चिडलेलो आहे. तसंच मग मी सुरुवातीलाच एक सेंटेन्स सांगितलं की मी तणावग्रस्त आहे असं म्हणण्यासाठी तुम्ही काय म्हणणार? आय एम स्ट्रेस्ड असं पण म्हणू शकता, किंवा आय एम नर्वस पण म्हणू शकता. बघूयात पुढचं सेंटेन्स कुठले. पुढचे सेंटेन्स आहेत की मी लाजिरवाना आहे. मी लाजिरवाना आहे म्हणजेच काय की बाबा मला एखाद्या गोष्टीची लाज वाटते असं जे म्हणत असतो समजा, त्या गोष्टीला काय म्हणणार? आय एम अशेम्ड. काय म्हणणार? आय एम अशेम्ड म्हणजेच काय की मला लाज वाटते किंवा मी लाजिरवाना आहे असा त्याचा अर्थ होतो. मी लाजलेला आहे किंवा एखाद्या गोष्टीच्या बाबतीत जरा तुम्ही जरा लाजिरवाणी गोष्ट वाटते तुम्हाला, ती गोष्ट एखाद्या गोष्टीच्या बाबतीत तुम्हाला चांगलं वाटत नाही, त्या गोष्टीला तुम्ही एम्बॅरेसमेंट हा एक शब्द ऐकला असेल बघा. कुठला? एम्बॅरेसमेंट. हा जो शब्द दिसतोय का, एम्बॅरेसमेंट म्हणजे फजिती हा जो शब्द आहे का मराठीतला, त्या गोष्टी त्या शब्दासाठी आपण एम्बॅरेसमेंट हा शब्द वापरतो. म्हणजे जे एखाद्या गोष्टीच्या बाबतीत तुम्हाला जर फजिती तुमची झाल्यासारखं जर जाणवत असेल तर तुम्ही काय म्हणणार? आय एम एम्बॅरेस्ड. आय एम एम्बॅरेस्ड म्हणजे काय की मला माझी फजिती झाल्यासारखं वाटतंय, मला जरा वाईट वाटतंय असं म्हणण्यासाठी तुम्ही आय एम एम्बॅरेस्ड म्हणणार. तो पॅटर्न सेमच राहणार आहे, आय एम आणि एखादी भावना, एखादी फिलिंग. ओके. सो आय एम प्राऊड म्हणजेच काय की मी अभिमानी आहे. मग अभिमानीला इंग्लिशमध्ये काय म्हणतो? प्राऊड, PROUD. ओके. मी कृतज्ञ आहे, कृतज्ञ म्हणतो बहुतेक त्याला. ओके. सो एखाद्या गोष्टी बाबतीत जर तुम्ही खूपच कृतज्ञ आहात, एखाद्या माणसाने तुमच्यावरती म्हणजे तुमची मदत केली, तुमच्यावरती त्या माणसाचे खूप हे आहेत, काय म्हणतात, उपकार आहेत, तर तुम्ही त्या गोष्टींच्या बाबतीत जर तुम्हाला जर जाण असेल तर तुम्ही म्हणू शकता की आय
एम ग्रेटफुल. काय म्हणणार? आय एम ग्रेटफुल. आय एम ग्रेटफुल म्हणजेच काय, मी कृतज्ञ आहे. ओके, ग्रॅटिट्यूड या शब्दापासून ग्रेटफुल हा शब्द आहे. पुढचा शब्द आहे की मी धन्यवादी आहे. मी धन्यवादी आहे की बाबा मला तुझं म्हणजे नाही का की आभारी आहे असं जे म्हणत असतो का मराठीमध्ये, काय म्हणतो? आभारी आहे. आभारी आहेला इंग्लिशमध्ये काय म्हणतो माहिती आहे का? आभारी आहेला इंग्लिशमध्ये तुम्ही काय म्हणणार? आय एम थँकफुल. आय एम थँकफुल म्हणजेच आपलं जे मराठीत बोलतो का आपण जास्त करून आभारी आहे असं जे म्हणत असतो त्याला आपण आय एम थँकफुल म्हणणार. मी आशावादी आहे म्हणजे माझा आशावादी दृष्टिकोन आहे असं म्हणण्यासाठी तुम्ही काय म्हणणार? आय एम होपफुल. होप म्हणजेच आशा किंवा अपेक्षा. आय एम होपफुल म्हणजेच काय की मी आशावादी आहे. मी निराश आहे. एखाद्या माणसाची म्हणजे जो माणूस म्हणजे नाही काय की निराशेच्या घरात येत असतो, समजा डिप्रेशन मध्ये वगैरे, किंवा ज्या माणसाकडे होपच नाही आहे त्या माणसाला काय म्हणणार तुम्ही? आय एम होपलेस. आय एम होपलेस. ओके. एखाद्या गोष्टी बाबतीत तुम्ही खूप जर उत्सुक असाल तर तुम्ही त्याला क्युरियस हा शब्द वापरतो. कुठला शब्द वापरतो? क्युरियस. आय एम क्युरियस. आय एम क्युरियस. द नेक्स्ट सेंटेन्स इज मी स्वारस्य आहे. म्हणजे एखाद्या गोष्टी बाबतीत तुम्हाला जर रस असेल म्हणजे काय आपल्या ऊसाचा रस नाही. रस म्हणजे बाबा तुम्हाला एखादी गोष्टी बाबतीत रुची आहे, एखादी गोष्ट करण्यामध्ये तुम्ही इंटरेस्टेड आहात, तर मग त्याला काय म्हणणार इंग्लिशमध्ये? आय एम इंटरेस्टेड. आय एम इंटरेस्टेड. इंटरेस्टेड म्हणजे एखाद्या गोष्टी बाबतीत तुमची रुची असणे त्याला आपण इंटरेस्टेड म्हणतो. ओके. मी धक्कादायक आहे. आता मी धक्कादायक आहे म्हणजे एकदम लिटरल मिनिंग तसं नाहीये बरं का, परंतु मी एखाद्या गोष्टीच्या बाबतीत एखाद्या गोष्टीचा मला धक्का बसला असं जर म्हणायचं असेल तर मग मी इंग्लिशमध्ये काय म्हणणार की आय एम शॉक्ड. काय म्हणणार? आय एम शॉक्ड असं मी म्हणणार. ओके. बघूयात पुढचा सेंटेन्स कुठला आहे. तर नेक्स्ट सेंटेन्स इज मी आश्चर्यचकित आहे. आता आश्चर्यचकित एखाद्या गोष्टीच्या बाबतीत जर तुम्ही असाल तर दोन पद्धतीने म्हणू शकता त्याला. एक काय? आय एम अमेज्ड. आणि दुसरं काय? आय एम सरप्राइज्ड. ओके. सो आय एम सरप्राइज्ड अँड आय एम अमेज्ड या दोन्हीचा अर्थ काय होतो? मी आश्चर्यचकित आहे किंवा मी आश्चर्यचकित झालो एखाद्या गोष्टीच्या बाबतीत. ओके. मी आनंदित आहे म्हणण्यासाठी परत एकदा आय एम हॅपी जसं म्हणलं, आय एम जॉयफुल जसं म्हणलं, तसंच आय एम डिलाइटेड. आय एम डिलाइटेड. डिलाइट म्हणजे आनंद बाळांनो, आणि डिलाइटेड म्हणजेच काय की आनंदी असणे. सो आय एम डिलाइटेड. आता आय एम डिलाइटेड म्हणजेच बाबा मी आनंदित आहे, मी आनंदित झालोय असं त्याचा अर्थ होतो. मी दुःखी आहे म्हणण्यासाठी जसं आय एम सॅड म्हणलं का, तसं खूपच जर दुःख जर ओढवून घेतलं असेल तुम्ही स्वतःवरती किंवा तुमच्यावरती आलं असेल तर तुम्ही काय म्हणणार? आय एम मिझरेबल. आय एम मिझरेबल. मिझरेबल म्हणजेच बाबा खूप दयनीय अवस्थेत, खूप दुःख आहे, त्याला आपण आय एम मिझरेबल म्हणतो. मी आज खूप दुःखी आहे असं म्हणण्यासाठी आय एम सो मिझरेबल टुडे असं पण म्हणणार. एखाद्या गोष्टीच्या बाबतीत तुम्ही खूप चिंतित होता, यू वर सो वरीड अबाउट समथिंग, आणि मग तुम्हाला त्या गोष्टीच्या बाबतीत काहीतरी आता शाश्वती मिळाली की आपण आता चिंता करायची गरज नाही आणि तुम्ही आता एक मोकळा श्वास घेतलाय, मग त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार? मी सुटकेचा श्वास घेतला किंवा मी आता मोकळं झालं की बाबा आता बरं वाटतंय असं जे म्हणत असतो का समजा, त्या गोष्टीला आपण आय एम रिलीव्ड म्हणतो. काय म्हणतो? आय एम रिलीव्ड. ओके. आय एम रिलीव्ड म्हणजेच काय की मी सुटकेचा श्वास घेतला आहे किंवा टाकला आहे असं त्याचा अर्थ. म्हणजे एखाद्या गोष्टीतून मुक्त झालोय असं जे म्हणत असतो का, त्या गोष्टीला आपण आय एम रिलीव्ड म्हणतो. काय म्हणतो? आय एम रिलीव्ड. आता या सगळ्या गोष्टी बघत असताना तुम्हाला पॅटर्न लक्षात ठेवायचं आहे की आपला पॅटर्न सेमच राहतोय. पण सुरुवातीला ऍम म्हणतोय, पुन्हा ऍम म्हणजे नाही काही, सुरुवातीला आपण आय म्हणतोय, पुन्हा ऍम म्हणतोय, आणि पुन्हा जी भावना आपण फील करतो ती गोष्ट. जसं की काय, मी समाधानी आहे म्हणत असताना आपण काय म्हणलं की आय एम सॅटिस्फाईड. पुढचा जो सेंटेन्स आहे तो काय? मी समाधानी आहे, मग त्याला काय म्हणणार? आय एम सॅटिस्फाईड. मग सॅटिस्फॅक्शन हा एक इंग्लिशमध्ये शब्द आहे. कुठला? सॅटिस्फॅक्शन. सॅटिस्फॅक्शन म्हणजे समाधानी. आणि जर तुम्ही समाधानी जर असाल तर तुम्ही काय म्हणणार इंग्लिशमध्ये? आय एम सॅटिस्फाईड. काय म्हणणार? आय एम सॅटिस्फाईड. स्वतःबद्दल जर निराश जर असाल तर तुम्ही काय म्हणणार? स्वतःबद्दलच निराशेत असाल किंवा स्वतःच्या बद्दल निराशा व्यक्त करत असाल म्हणजेच काय की मी स्वतःबद्दल नाखुश आहे. स्वतःबद्दल जर तुम्ही जर आनंदी नसाल, स्वतः जसं वागताय, स्वतः जसं बोलताय,
स्वतः जसं गोष्टी करताय, एखादी गोष्ट करायची आणि परंतु तुम्ही ती गोष्ट करत नसाल तर तुम्ही स्वतःच्या बाबतीत नाखुश असणार. मग असं म्हणायचं असताना काय म्हणणार? आय एम डिसअपॉइंटेड विथ माय सेल्फ. काय म्हणणार? आय एम डिसअपॉइंटेड म्हणजेच काय की बाबा निराश होणे स्वतःच्या बाबतीत, आणि विथ माय सेल्फ, माय सेल्फ म्हणजे स्वतःशी. ओके. पुढचा जो शब्द आहे तो आहे मी प्रेरित आहे. मला कुठल्याही माणसाच्या मोटिवेशनची गरज नाही, मला कुठल्याही माणसाकडून प्रेरणा घ्यायची गरज नाही, मी प्रेरित आहे. ओके. किंवा बाबा तू प्रेरित आहेस का, तुला प्रेरणा द्यायची की एखाद्या गोष्टीची, की तू स्वतःच प्रेरित आहे, असं म्हणत असताना आपण काय म्हणणार? मी प्रेरित आहे. प्रेरित आहे म्हणजेच काय की मोटिवेटेड आहे. आता मोटिवेशन हा शब्द तुम्ही ऐकला असेल. मोटिवेशन म्हणजेच प्रेरणा. त्या शब्दापासून कुठला शब्द? मोटिवेटेड. मोटिवेटेड म्हणजे प्रेरित असणे. द नेक्स्ट सेंटेन्स इज मी निर्धार केलेला आहे. मी एखाद्या गोष्टी ठरवली की बाबा मी काही जरी झालं तरी ती गोष्ट करणार आहे. एखादी गोष्ट करणं ठरवलंय तुम्ही की आता काही झालं तरी ती गोष्ट करायची, त्या गोष्टीला आपण निर्धार म्हणतो मराठीत. मग इंग्लिशमध्ये काय म्हणतो? आय एम डिटरमाइंड. आय एम डिटरमाइंड. आता डिटरमाइंड म्हणजेच काय की बाबा निर्धार करणे. निर्धार करण्याला आपण काय म्हणतो? डिटरमाइंड म्हणतो. द नेक्स्ट सेंटेन्स इज मी थकलेलो आहे. मग काय? आय एम एक्झॉस्टेड. आय एम एक्झॉस्टेड म्हणणार. So that's it for this video. Please do like this video and follow Langley Solutions. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असेच वेगवेगळे सेंटेन्सेस पॅटर्न समजून घेऊ, ज्याच्या माध्यमातून तुम्ही इंग्रजी आजपासून बोलायला सुरुवात करू शकता.